नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बरेच दिवस झाले आपल्या लेक्चर नाही आलं किंवा तुम्हाला भरतीबद्दल काही अपडेट नाहीये. त्या संदर्भात आजचं महत्त्वाचं लेक्चर आहे. काळजी करू नका. पोलीस भरतीला चालक पदासाठी जागा असता, बरोबर ना? चालक पदासंदर्भात बरेचसे विद्यार्थ्यांचे काही-काहींचे असे प्रश्न आहे, की सर संपूर्ण माहिती सांगा आणि लायसन कोणतं लागतं? म्हणजे एल-एम-व्ही लागतं का? किंवा एल-एम-व्ही-टी-आर लागतं हे सांगा आम्हाला. एल-एम-व्ही लाईट मोटर व्हेइकल. टी-आर म्हणजे ट्रान्सपोर्ट हेच माहीत नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. तर सगळ्यात पहिला मुद्दा, की पोलीस भरती चालक या पदासाठी चालक पदासाठी. तर तुम्हाला एल-एम-व्ही जर लायसन असेल ना, एल-एम-व्ही तरी पण काही हरकत नाही. टी-आरची गरज नाही. एल-एम-व्हीवर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यावर तुम्ही भरती पण होऊ शकता. ओके. सगळ्यात पहिली कन्सेप्ट क्लिअर करा. जास्त नाही. 10 मिनिटं घेणार, पण क्वालिटी सांगणार तुम्हाला माहिती. सगळी महत्त्वाची. आता पुढचा प्रश्न बघा बरं काय आहे? तर शिक्षण किती हवं? सेम लागेल ना दादा? सेम लागेल 12वी पास. ओके. शिक्षण किती पाहिजे तुम्हाला? तर 12वी पास पाहिजे. आता शारीरिक चाचणी म्हणजे आपल्या भाषेमध्ये ग्राउंड किती राहतं? आता ग्राउंडमध्ये थोडासा चेंजेस आहे हां. जसं की आपलं पोलीस कॉन्स्टेबलला 20-15-15चं सेशन आहे. म्हणजे काय आहे? तर बघा तुम्हाला कॉन्स्टेबलला शिपाई सांगतोय हां. पोलीस शिपाई किंवा पोलीस अंमलदार म्हणायचं जातं. शिपाई नाही. 1600 त्याच्यानंतर 100 त्याच्यानंतर गोळा. ओके. हा सेशन आहे तुम्हाला. आता 1600 कितीला आहे तुम्हाला? 20 गोळा 100 15 आणि 15 असं टोटल झालं तुमचं 50चं. आता इथं वेगळं आहे थोडंसं तुम्हाला चालकसाठी. चालकसाठी बघा तुम्हाला ग्राउंड जे आहे ना फक्त 2 इव्हेंट आहे. एक आहे 1600 मीटर. एक आहे 1600 मीटर आणि दुसरा आहे तुम्हाला गोळाफेक. म्हणून याचं मेरिट जे आहे ना ते जास्त लागतं तुम्हाला ग्राउंडचं मेरिट. तुम्हाला याचं मेरिट जास्त का? तर 1600 मीटर आहे तुम्हाला 30 मार्काला, गोळाफेक आहे 20 मार्काला. 2च इव्हेंट आहे. जी तुम्ही वर्षभर मेहनत करताय, जे तुम्ही रक्ताचं पाणी करताय, ते तुम्हाला फक्त 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कारण 1600 5 मिनिटाचा इव्हेंट आहे आणि गोळा 3 चान्समध्ये. जो जास्त जाईल तो पकडला जाणार आहे. आणि इथं कटिंग कशी तुमची 3 मार्काची कटिंग हां. आता बरेचसे विद्यार्थ्यांचा रेशो काय असतो? तर इथं घेता 30 पैकी 27 मार्क घेता. कन्फर्म आहे 27 मार्क. इथं 20 पैकी 20 घेता. जर तुमचा गोळा आउट ऑफ असेल तर 47चं ग्राउंड तयार होतं. हे 27 आणि हे 20 मार्क झालं. ग्राउंड किती झालं? 47चं होऊ शकतं. फक्त तुम्ही व्यवस्थित माइंडसेट करा रे. असं प्रॅक्टिस करता रोज ग्राउंडला जाता नुसतं पळता घरी येता. चुकीचं आहे ना. थोडंसं आहे ना डोक्याने काम करा. थोडंसं जास्त नाही. 1600ला 27 घ्या, गोळ्याला 20 घ्या. सफिशियंट आहे. 2 इव्हेंट आहे. 47 पेक्षा जास्त मेरिट लागत नाही. मुलींसाठी काय आहे? तर 2च इव्हेंट आहे मुलींना पण बघा. 800 मीटर ओके. आणि त्यानंतर काय तुमचा गोळाफेक आहे. गोळाफेक हे 2च इव्हेंट आहे. आता 800 किती? सेम की 30-20चा पॅटर्न आहे. 50 मार्काचं ग्राउंड. करा. खूप चांगली परीक्षा आहे. तुम्हाला चालकला काही टेन्शन नाहीये. पेपर पण सोपा असतो. जास्त काही अवघड नसतं. पेपर हां, आता महत्त्वाचं काय? लेखी परीक्षेचा पॅटर्न. आता लेखी परीक्षा कोणत्या विषयाला किती मार्क आहे? हे पण तुम्हाला माहीत असतं. माहीत पाहिजे ना? कोणत्या विषयाला किती गुण आहे? ते सांगतो आता बघा. हे समजलं असेल ना? 2 इव्हेंट 1600 गोळा, मुलींना 800 आणि गोळा. त्या लेखीबद्दल माहिती सगळी हां. बघा, आता त्याच्या आधी ही जी बॅच आहे, ही संपूर्ण पोलीस भरतीची जर बॅच तुम्ही करत असाल, तर तुम्हाला चालक पद असू द्या, एस-आर-पी-एफ असू द्या, पोलीस शिपाई असू द्या, सगळ्यांना उपयुक्त बॅच आहे संपूर्ण पोलीस भरती. बाळांनो ₹349 तुम्हाला खर्च करायचे. ₹349. नंतर असं नको वाटायला, की यार ते बॅच घेतली असती बरं झालं असतं. कारण या बॅचमध्ये मी तुम्हाला जवळपास 3000 वन लाइनर दिलेले. 3000 वन लाइनर प्रश्न. त्याच्यानंतर संपूर्ण गणित घेतलंय सांगळे सरांनी, बुद्धिमत्ता घेतली, मराठी एकदम सोप्या भाषेमध्ये. आणखीन एक तुम्हाला याचा बोनस सांगू का या बॅचचा? आम्ही आता पी-वाय-क्यू सेशन सुरू केलाय. एक पेपर झालाय आमचा. मध्यंतरी थोडंसं काम असल्यामुळे झालं नाही. पण एक पेपर पण आमचा रेकॉर्ड करून तो पेपर आम्ही ह्या बॅचमध्ये काय केलंय तर अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका. तुमच्यापेक्षा आता सध्याला महाराष्ट्रातील 5 ते 10,000 पोरांनी बॅच घेतली म्हणजे ते तुमच्यापेक्षा पुढे आहे. ओव्हरऑल जर आम्ही विचार केला तर. बरं ना? काहींनी मराठी, काहींनी पूर्ण बॅच अशा घेतलेल्या आहे. तर 5 ते 10,000 मुलांनी आपले पर्चेसिंग आहे. तर ते मुलं तुमच्यापेक्षा पुढे चालले ना, मग तुम्ही ही बॅच घ्या. बॅच घेण्यासाठी काय करायचं? तर लक्षदीप अकॅडमीचं ॲप आहे. ते डाउनलोड करायचं Play Storeला जाऊन. जर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर काही काळजी नाही करायची. बघा हा माझा नंबर आहे 8329 8329603029.
ह्या नंबरवर तुम्ही मला फोन मेसेज करू शकता. मग त्याच्यानंतर तुमचा काही अडचण असेल तर मी तुम्हाला ॲपची लिंक पाहिजे किंवा पोलीस भरतीबद्दल काही माहिती पाहिजे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेल. या नंबरवर मला एकदा अवश्य मेसेज करा. चलो, आता तुम्हाला मला काय सांगायचंय, लेखी ना, बरोबर ना? आता चालक पदासाठी कोणकोणते विषय आणि किती मार्काला? चालक पद आणि लेखीचे मार्क. एकदम सोपं आहे, टेन्शन नाही घ्यायचं, निवांत राहायचं, फक्त अभ्यास करा. लेखी परीक्षा अभ्यास करा सातत्याने, तुम्हाला यश मिळणार. बघा, मराठी, त्यानंतर गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य ज्ञान, ज्याला आपण जीके म्हणतो, सामान्य ज्ञान, आणि त्यानंतर चालकवरील प्रश्न, चालकवरील प्रश्न. ओके, आता हे इकडे एक विषय ऍड होतो आणि तिकडे काय नाही, चालकचे काय नसतं. तुम्हाला गाडीबद्दल माहित पाहिजे, कलम माहित पाहिजे, हेल्मेटला कोणता कलम आहे, असे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत, ते माहित पाहिजे तुम्हाला. आता मराठी किती मार्काला तुम्हाला? 20 मार्काला. गणित 20 मार्काला. बुद्धिमत्ता 20 मार्क. सामान्य ज्ञान 20 मार्क. आणि चालकचे प्रश्न 20. 1 2 3 4 5, 20 100. 10 आला 100 मार्काचा पेपर हा तुमचा सेट असणार. त्याच्यावर पेपर चालकचे सोपे असते, एवढं काय अवघड नसतं, फक्त तुम्ही व्यवस्थित डेडिकेशन, जिथं सोपं तिथं मेरिट जास्त, बरोबर ना? एक जागा तुमची कन्फर्म आहे, खूप चांगली संधी आहे. मुली तर बऱ्यापैकी फेल होतात चालकच्या ड्रायव्हिंग मध्ये. आणि नंतर तुम्हाला अजून एक तुम्हाला सांगायचं की याची परीक्षा पद्धती कशी असणार आहे. तर पहिलं तुमचं होणार आहे ग्राउंड. पहिलं काय होईल तुमचं? ग्राउंड. त्यानंतर ग्राउंड झाल्याच्या नंतर त्याचं मेरिट लागणार. मेरिट लागलं. मेरिट लागल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमची चालकची परीक्षा होणार आहे. चालकची परीक्षा म्हणजे काय? तर गाडी चालवायची तुम्हाला. इथं गाडी किती मार्काची असणार आहे? 50 मार्काची. पासिंग कितीला आहे? 20 प्लसला. 20 प्लस मार्क असले की तुम्ही चालकची परीक्षा पास झाले. हे मार्क तुमचे धरणार नाहीये, फायनल मेरिटला धरणार नाही, हे फक्त तुम्हाला क्वालिफाईंग आहे, फक्त क्वालिफाय चेक करणार आहे. अशा काही काही ठिकाणी की ज्या ठिकाणी सगळ्या मुली फेल झाल्या, 1-2 मुली पास झाल्या, त्यांचं 2 जागा होत्या, त्यांचे कामं झालेले. तर चालकची परीक्षा 50 पैकी 20ला पासिंग आहे, फक्त क्वालिफाय. आणि त्यानंतर तुमचे काय होणार आहे? पेपर होणार आहे जो 100 गुणांचा. पण हे ग्राउंडचे 50 आणि हा तुमचा 100, असं एकूण तुमचं फक्त किती? 150 पैकी मेरिट लागणार आहे. हे मार्क धरणार नाही. व्यवस्थित बघा. आता चालकची परीक्षेमध्ये काय काय होईल रे? बघा, आता चालकच्या याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज बघायच्या त्या जाणून घ्या. चढावर गाडी चालवणे, दोन्ही पण असतं बरं का. 407 टेम्पो पण असतो, सुमो पण असते, दोन्ही पण चालवायच्या. पोलिसांच्या ज्या बोलेरो गाडी आहे ना, सुमो नाही, आता बोलेरो आहे, ते बोलेरो चालवायची. 407 टेम्पो चालवायचा. त्यानंतर बघा, हा एच आहे, एच मध्ये गाडी चालवायची तुम्हाला. हा जो एच आहे, एच मध्ये म्हणजे इथून जायचं बघा, असा सरळ गेला गाडी घेऊन परत माग आला, परत इथं आला, परत मग त्याच्यानंतर इथून परत अशा पद्धतीने एच. ते ड्रायव्हिंग बरोबर सांगतं, त्याच्यामुळे तुम्ही एवढं काही हे करू नका, पण लक्षात राहू द्या. आणि सी घ्यायचा. सी जो सी आहे ना, हा सी असं रिव्हर्स चालवायची सी मध्ये. त्यानंतर गाडी पार्किंग करायची. अशा तुमच्या या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे. याच्यामधून तुम्हाला किती? 50 मार्काला परीक्षा होणार आहे आणि 20ला काय राहणार बाळांनो? तर पासिंग असणार आहे. ओके, तर याचं आता लगेच तर काही ज्यांना गाडी येते त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. ज्यांना येत नाही त्यांनी लायसन काढून ठेवा, थोडं थोडं शिका. तुमचं ग्राउंड झाल्याच्या नंतर पण तुम्ही शिकू शकता. पहिल्या गेअरवर चालवायची, काय पूर्ण तुम्हाला रस्त्यात नाही चालवायची आहे, तर हे पण होईल तुमचं. या सगळ्या गोष्टी नोटीस करून ठेवा. छोटा लेक्चर आहे पण क्वालिटी आहे. सगळं तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिली. महत्वाचं म्हणजे भरती येऊन टेपली आहे. अजून पण जर बॅच घेतली नसेल तर बॅच घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा. खूप क्वालिटी बॅच आहे, मेहनतीने बनवली आहे, कमी वेळेत जास्त शिकता येईल तुम्हाला, अशी बॅच आहे. ओके, चला, आजचं लेक्चर आपलं इथंच थांबवतोय. एवढंच सांगायचं होतं आणि लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.